प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, आज संपूर्ण विश्वात आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी अडचणी संकट जगामध्ये वाढलेले आहेत. असंख्य ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती जगावरती आहेत. मागील दिवसात कोरोनाची आपत्ती जगावरती आली होती. याचा अर्थ नाही की कोरोना गेला म्हणजे सगळ्या संकट संपले. अनेक वेळा असं होतं की आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस संकट येतात, अडचणी येतात, दुःख येतात आणि त्या समयांमध्ये, त्या अडचणींमध्ये, त्या दुःखामध्ये, त्या वाईट गोष्टींमध्ये ज्यावेळेस आम्ही अडकतो आणि ज्या कोणाकडून आम्ही मदतीची अपेक्षा करतो, त्यावेळेस आम्हाला अनुभव येतो की आमच्यासाठी लोकांनी दरवाजे बंद केलेत. मदतीचा हात देण्यासाठी, मदत करण्यासाठी आमच्यासाठी कधी अशी वेळ येते की कुणी आम्हाला दिसत नाही. आम्ही ज्यांच्याकडे सहकार्याची अपेक्षा करतो ते आमच्यापासून दूर जातात, आम्हाला मदत करत नाहीत. नातेवाईक असतील, परिवार असेल, शकतं अशा लोकांकडून आम्ही मदतीची अपेक्षा करतो, पण कैक वेळा आम्हाला कुठूनच कोणाची मदत सापडत नाही आणि मग मन खिन्न होतं आणि आपल्याला असं वाटतं सगळ्यांनी मला टाकलंय, मला सगळ्यांनी सोडून दिलंय. कितीतरी वेळा अशा प्रसंगांना आपल्याला सामोरे जावं लागतं की त्या प्रसंगातून तुम्ही जात असताना तुमचे जन्मदाते आई वडील सुद्धा तुमच्या कामी पडू शकत नाहीत. एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, सिरियस आहे, आई बापाला वाटतंय त्या लेकराला आरोग्य मिळावं किंवा त्या व्यक्तीला बरं व्हावं, त्याच्या परिवाराला वाटतं, पण परिवाराला त्यांच्यासाठी काही करता येत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, आज अशा अनेक परिस्थितीमध्ये आपण असतो. आपल्यासाठी अनेक दरवाजे बंद झालेले असतात. 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त जगामध्ये आला मरिया आणि योसेफ यांच्याद्वारे, आणि त्या ठिकाणी त्या मरियेच्या उदरामध्ये येशू ख्रिस्त आहे, ते बाळ तिच्या उदरामध्ये आहे. आणि ज्यावेळेस येशूच्या जन्माची वेळ आली आहे, नावनिशी झाली आणि यांना बेथलेहेमला यावं लागलं. योसेफ, मरिया बेथलेहेम या गावामध्ये येऊन पोहोचले आणि मग मरियाच्या पोटात बाळ आहे, त्या बाळाला जन्म घ्यायचा आहे. ते प्रत्येक घरात जात होते, दारोदार ते फिरत होते की आमच्यासाठी दार उघडा, आमच्यासाठी दरवाजा उघडा, पण कुणीही दरवाजा उघडायला तयार नव्हतं. कुणीही त्यांना मदत करायला तयार नव्हतं. कोणत्याच ठिकाणी तिथं उतार शाळा, म्हणजे आपल्या भाषेमध्ये चावडी, असे सगळे लोक जिथे एकत्र जमतील अशा ठिकाणी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळत नव्हती. सगळ्यांनी दरवाजे बंद केले होते, परंतु गायीच्या गोठ्यामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. अनेक ठिकाणी घरसेकराच्या प्रदेशात सुद्धा येशू ख्रिस्त गेला, त्या ठिकाणी प्रभूने चमत्कार केले, पण प्रभूसाठी तिथल्या लोकांनी दरवाजे बंद केले होते. येशूसाठी पण दरवाजे बंद लोक केले करताना आपण पाहू शकता. त्याच प्रकारे बऱ्याच वेळा आमच्या जीवनात अशा अडचणी येतात. परमेश्वरावरती ज्यावेळेस तुम्ही श्रद्धा ठेवता, जगातले सगळे दरवाजे बंद झाले तरी चालतील, पण माझ्या देवाचा दरवाजा कधी बंद होणार नाही. बोलो येशू मसीह की. सगळे दरवाजे बंद झाले तरी चालतील, सगळ्यांनी टाकलं तरी चालेल, सगळ्यांनी सोडलं तरी चालेल, पण सेनाचा यहोवा देव परमेश्वर तो आम्हाला कधी सोडत नाही, आम्हाला कधी टाकत नाही. आमच्या दुःखात, आमच्या संकटात, आमच्या अरिष्टामध्ये आम्हाला लोक सोडून जातील, पण आमचा परमेश्वर नेहमी आमच्या बरोबर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज या दुपारच्या समयी माझ्या देवाने तुमच्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडलेले आहेत, आशीर्वादाचे दरवाजे उघडले आहेत. जी मागणी घेऊन, ज्या गोष्टी घेऊन तुम्ही देवाकडे आलेले आहात, आज या दुपारच्या समयी माझा देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करणार आहे. तुम्ही तयार आहेत का? देवाने स्वर्ग उघडणं म्हणजे नेमकं काय? स्वर्ग उघडलं जाणं म्हणजे काय? जुन्या करारात एक घटना आपण वाचूया. उत्पत्ती 28वा अध्याय 11 ते 17 वचन. उत्पत्ती 28. तो एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने तेथला एक धोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निजला. तेव्हा त्या स्वप्न पडले. त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे आणि तिच्यावरून देवदूत चढत उतरत आहेत. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव व इसाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजकणा इतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशी चारी दिशास तुझा विस्तार होईल आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा, मी तुझ बरोबर आहे
आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते. तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद स्थळ आहे, हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे. आमेन. याकोब याला जाता जाता प्रवास करता करता परिवार गेला पुढे निघून, हा मागे, आणि मग तिथंच तो थांबला. रात्र झाली, एक दगड घेतला उशाला झोपला. झोपल्याच्या नंतर इथं बायबल मध्ये लिहिलं की त्याला एक स्वप्न पडलं. सगळ्यांनी म्हणा स्वप्न पडलं. कधी पण स्वप्न पडलं का लगेच झेलून घ्यायचं, खाली पडू द्यायचं नाही. आमेन, हालेलुया. स्वप्न फार महत्वाची गोष्ट आहे. स्वप्न उगाच पडत नाही, स्वप्न हे देवाने दिलेलं दान असतं. आमेन. काही लोकांना असं वाटतं, अगो बाई असं झालं, हे तर मला आधी स्वप्नात दिसलं होतं. परमेश्वराने तुला आधीच दाखवलंय. परमेश्वर तुमच्याशी स्वप्नाद्वारे बोलत असतो. स्वप्नांना साधारण रीतीने घेऊ नका. आमेन. तर त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्याने काय पाहिलं की एक शिडी पृथ्वीवरून डायरेक्ट स्वर्गापर्यंत, आणि त्या शिडीवरून देवाचे दूत उतरतायत आणि वर चढतायत. भयभीत झाला ते बघून, आणि त्याच्या जवळ परमेश्वराने येऊन सांगितलं की मी हा प्रदेश, ही जागा तुला देणार आहे. हालेलुया. आणि तो झोपेतून ज्यावेळेस उठला त्या स्वप्नानंतर त्याने काय केलं तर त्या ठिकाणी जो धोंडा त्याने उशास ठेवला होता त्याने उभा केला, प्रभूचं गौरव केलं, त्या धोंड्यावर अभिषेक केला. आणि विशेष इथं बायबलचं वचन सांगतं की त्याने एक शब्द उच्चारला. तो काय म्हणतो की हे साक्षात देवाचं घर, देवाच्या स्वर्गाचं द्वार आहे. आमेन, हालेलुया. ती शिडी जी त्याला दिसली, ही शिडी पाहिल्यानंतर त्याला देवाचं गौरव प्रकट करता आलं. देवाच्या प्रिय लोकांनो, ती शिडी जमिनीपासून स्वर्गापर्यंत असलेलं जमिनीचं आणि स्वर्गाचं एक कनेक्शन, दोघांचं नातं दाखवतं. ज्यावेळेस आम्ही देवाकडे प्रार्थना करतो त्यावेळेस आमच्या अंतःकरणात माहित पाहिजे की आमची प्रार्थना, आम्ही मनात जरी म्हटलो तरी ती प्रार्थना स्वर्गात देवापर्यंत पोहोचत आहे. परमेश्वर आमची प्रार्थना ऐकत आहे हे आम्हाला पूर्णपणे खात्रीने ठाऊक पाहिजे. ज्यावेळेस मी नवीन परमेश्वरामध्ये आलो, येशूची मला ओळख झाली, देवामध्ये मी वाढत होतो, प्रभूची स्तुती असो. अशा एका सभेमध्ये मी गेलो. जवळपास 2.5-3 लाख लोक त्या मीटिंग मध्ये होते आणि देवाचे दास वचनातून बोलत होते, प्रार्थना करत होते. मी पाठीमागं कुठं बसलो होतो, लहान मुलगा त्या ठिकाणी पाठीमागं कुठं बसलो होतो, आणि बसलो असताना मी प्रार्थना करू लागलो. प्रार्थना करत असताना मला एक दृष्टांत देवाने दाखवला, आणि त्या दृष्टांतात मी पाहिलं की प्रत्येक माणसापासून एक तार निघते आणि ती वर स्वर्गापर्यंत जाते. वर जाते आणि वर गेल्यावर एक फार मोठा कान आहे, त्या कानापर्यंत ती तार जाऊन पोहोचते. आणि बऱ्याचशा तारा ज्या आहेत त्या वर जातात आणि आकाशापर्यंतच थांबतात, आकाशाच्या पलीकडे जातच नाही. बहुतांशी लोकांच्या तारा आकाशात जाऊन थांबतात, पलीकडे जात नाहीत. थोड्या लोकांच्या तारा पलीकडे त्या स्वर्गाच्या कानापर्यंत जाऊन पोहोचतात. मी देवाला विचारलं की हे असं का होतं, तर देवबापाने मला उत्तर दिलं परमेश्वराने की आकाशात जे दुष्ट आत्मे आहेत ते लोकांच्या प्रार्थना अडवतात, त्यांना जाऊ देत नाहीत. पण जे लोक विश्वासाने प्रार्थना करतात, बोले येशू मसीह की, ज्यांना खात्री आहे मी मागतो आणि माझा देव मला देतो, हालेलुया, ज्यांना विश्वास आहे मी प्रार्थना करतो त्यावेळेस माझी प्रार्थना स्वर्गात परमेश्वरासमोर सादर होते. जी प्रार्थना येशूच्या नावात केली जाते ती प्रार्थना प्रभू समोर सादर केली जाते. आमचा विश्वास पाहिजे, आमची खात्री पाहिजे की आमची प्रार्थना स्वर्गापर्यंत जाते. देवाच्या लोकांनो, याकोबासाठी परमेश्वराने स्वर्गाचे द्वार उघडले. अद्भुत, अलौकिक आणि महान गौरव परमेश्वराचे या ठिकाणी प्रकट झालं. प्रभूची स्तुती असो. आता नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताबद्दल एक खूप सुंदर वचन दिलेलं आहे. ज्यावेळेस येशू ख्रिस्त एका नतनेल नावाच्या व्यक्तीबरोबर बोलत आहे, योहान याचा 1 अध्याय 49 ते 51 वचन आपण वाचूया. नतनेल त्याला म्हणाला, गुरुजी आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलाचे राजे आहात. बघा, एक धार्मिक माणूस आहे, त्याने ओळखलं येशू ख्रिस्त कोण आहे. प्रभूला धन्यवाद. येशू त्याला म्हणाला, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले, म्हणून तू विश्वास धरतोस काय? ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील.
आणि तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले व देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. आमेन. येशू ख्रिस्ताने या ठिकाणी नतनेलला एक महत्वाची गोष्ट सांगितली की ज्या गोष्टी तुम्ही पाहताय त्या गोष्टींबद्दल देवाची स्तुती, परंतु येत्या दिवसात तुम्ही असं पाहाल की स्वर्गाबरोबर येशू ख्रिस्त कसा जोडलेला आहे. स्वर्गात देवदूत वर जाताना खाली उतरताना तुम्ही पाहाल, असं परमेश्वराचं वचन या ठिकाणी नमूद केलेलं आहे. येशू ख्रिस्त नेहमी स्वर्गाबद्दल बोलतो. किती लोक आमेन म्हणतील? येशू स्वर्गामधून आला म्हणून तो स्वर्गाबद्दल बोलतो. हालेलुया. तो स्वर्गातून आला होता म्हणून तो स्वर्गाबद्दल बोलतो. देवाचे राज्य असे आहे, देवाचे राज्य तसे आहे. माझ्या पित्याच्या घरी पुष्कळ जागा आहेत, नसत्या तर मी तुम्हाला सांगितल्या असत्या. माझा पिता असा आहे. नेहमी पित्याबद्दल, स्वर्गीय बापाबद्दल येशू ख्रिस्त बोलत राहिला. आज आमच्या बोलण्यामधून देवाचं गौरव झळकलं पाहिजे. बोल येशू मसीह की. नाही तर काही लोक बोलायला लागले, मी असं केलं आणि मी तसं केलं. काही लोक स्वतःची फुशारकी सांगण्यात वेळ घालवतात, मी असा मी तसा. आणि काही लोक असे जुन्या गोष्टी सांगतात, मी असं केलं होतं, आमच्या काळात आम्ही तसं केलं, आम्ही तसे, मैं ऐसा था मैं ऐसी थी, था थई थत थई आहे ना. नुसतं फक्त डान्स करायचंच बाकी राहतं. मी असं केलं, मी तसं केलं. पण येशू ख्रिस्त त्या गोष्टी बोलत नाही. येशू आपल्या पित्याबद्दल बोलतो. ज्यावेळेस आम्ही मुख उघडतो, आम्हाला देवाचं गौरव करता आलं पाहिजे, येशूच्या नावाला धन्यवाद देता आला पाहिजे. येशू ख्रिस्त निरंतर स्वर्ग राज्याच्या गोष्टी बोलत राहतो. येशूने म्हटलं योहान 10 मध्ये, मी मेंढरांचं दार आहे. आमेन. मी मेंढरांचं दार आहे. बघा, तुमची लेकरं शाळेत गेली आणि तुम्ही स्वयंपाक करताय माझ्या माता बहिणीनो घरामध्ये, दार लावलेलं आहे. समजा लेकरांनी दार ठोकलं आणि विचारलं, आई मी आलो, दार उघड. उघडणार का नाही? उघडणार. दिवस संपला, रात्र झाली, सगळं घर पूर्ण अख्खं खानदान घरामध्ये झोपून गेलंय. मध्यरात्री आलं, ठक ठक ठक, मी चोर आहे, दार उघडा. किती लोक उघडणार? उदार मनाची लोक दिसत आहेत तुम्ही. हालेलुया. उघडणार कोणी? चोर आल्यावर कोणी दार उघडतं? लेकरं आल्यावर उघडणार. देवाच्या प्रिय लोकांनो, जे ढोंगी आहेत, लबाड आहेत, अंधश्रद्धावाले आहेत, किंवा जे लोक देवावरती खोटं प्रेम दाखवतात, त्यांच्यासाठी दार उघडत नाही. पण जे खऱ्या अंतःकरणाने त्याला हाक मारतील, त्या लेकरांसाठी परमेश्वर 100% दार उघडल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. परमेश्वर त्यांच्यासाठी अद्भुत गोष्टी केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या देवावर आमची नितांत श्रद्धा पाहिजे. ज्यावेळेस आम्ही मागतो देवाकडं, त्यावेळेस आम्हाला खात्री पाहिजे तो आमचा बाप आहे, आम्ही त्याचे लेकर आहेत. आम्ही मागितल्यावर माझा देव माझ्यासाठी द्वार उघडणार. हालेलुया. माझा परमेश्वर माझ्यासाठी विशेष कार्य करणार, माझ्यासाठी द्वार उघडल्याशिवाय राहणार नाही. तो आमचा जिवंत परमेश्वर आहे, आमच्यासाठी दरवाजा उघडतो. एक ना स्त्री होती आणि त्या स्त्रीला 12 वर्ष रक्तस्रावाचा आजार होता. किती वर्ष? सगळ्यांनी म्हणा 12 वर्ष. आता 12 वर्ष तिला त्रास असताना ही स्त्री वेगवेगळ्या डॉक्टरकडे गेले, वैद्यांकडे गेली. आणि प्रत्येक डॉक्टरकडे, प्रत्येक वैद्याकडे गेल्याच्या नंतर तिला भरपूर पैसे द्यावे लागायचे, पण तिला आरोग्य काही मिळत नव्हतं. जिथं जाईल तिथं तिला निराशा यायची, तिचा आजार कशानेच बरा होत नव्हता. आणि बायबल सांगतं की तिच्याकडे जे होतं तिने ते सगळं खर्चून टाकलं. आणि पुढं असं घडलं की तिच्याकडे होतं नव्हतं ते, म्हणजे सगळंच तिच्याकडचं सगळं तिच्या उपचारासाठी तिने खर्चून टाकलं. सर सलामत तो पगडी 50 असं लोक म्हणतात. डोकं जागेवर राहिलं नाही तर फेटा कुठं घालता. हालेलुया. डोकं जागेवर पाहिजे की नको? डोकं जागेवर पाहिजे, मस्तकच जागेवर. आपणच जगलो नाही तर या जगात सुंदरता असून काही असून काय फायदा आहे? आपल्या जीवालाच आनंद नाही, आपलं मनच संतुष्ट नाही, तर जगात काही असो त्याचा आम्हाला काय लाभ आहे? दुसऱ्यांच्या घरात काय भोजन केलं त्याची आम्हाला काय गरज आहे, आम्हाला जर प्राप्त झालं नाही. कळतंय तुम्हाला? देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी
त्या स्त्रीला सगळीकडे जाऊन तिचा पैसा अडका सगळं संपलं, दारिद्र्य आलं तिला, पण तिचा आजार अजून वाढतच गेला आणि ती कंगाल झाली. ना तिच्याकडे पैसा आहे, ना तिच्याकडे आरोग्य आहे, ना तिच्याकडे कोणी बघणार आहे. अतिशय वाईट परिस्थिती तिची झाली. सगळे जीवनातले दरवाजे तिच्यासाठी बंद झाले. ना कोणी आरोग्य द्यायला तयार आहे, ना कोणी तिला सांभाळायला तयार आहे. तिची परिस्थिती अत्यंत वाईट आणि बिकट झालेली आहे. एक दिवशी तिला कळालं की या वाटेने येशू ख्रिस्त चाललेला आहे. बोलो येशू मसीह की. जेव्हा तुम्हाला कळेल प्रभू आलाय, लांब राहू नका, प्रभू जवळ या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आम्हाला कळणार आहे की प्रभू आलाय, प्रभू पासून आम्ही दूर जाता कामा नये, आम्ही प्रभूकडे आलं पाहिजे. त्या स्त्रीने काय केलं, ती गर्दीत शिरली. तिची ताकद जेवढी होती तिने ताकद लावली आणि ती गर्दीत शिरली. गर्दीत शिरता 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 आतमध्ये गेली. तिचा एकच विश्वास होता, हिम्मत बांधली तिने, हिम्मत. कारण असा समाज त्यावेळेस होता ना, स्त्रियांना कमजोर समजायचा. स्त्रियांनी चार लोकात यायचं नाही, लोकांमध्ये उभं राहायचं नाही, स्त्रिया म्हणजे दूरच राहिल्या पाहिजेत असं. आणि त्यात तिला तो आजार होता. त्या आजाराची स्त्री जर लोकांमध्ये आली तर लोक तिला धोंडमारच करायचे. पण तिने एक ठरवलं, आज मेले तरी चालेल, पण माझ्या प्रभूला मी स्पर्श करणार. हालेलुया. आज लोकांनी काय म्हणायचंय ते म्हणू द्या, पण मी माझ्या प्रभू पर्यंत पोहोचणार आहे. माझा चमत्कार घेतल्याशिवाय आज काय मी मागे जात नाही. हालेलुया. मी आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय मी इथून माघारी जाणार नाही. तिने आत्मविश्वास एवढा वाढवला, विश्वासाने गर्दीत शिरली. आणि गर्दीत शिरल्यानंतर तिला कळालं हा येशू आहे. तिची ताकद लावून ती पुढे गेली. काय त्राण राहिलं तिच्यात, पण हाही नाही ती ताकद तिने जशी लावली आणि पुढे हात करून येशूच्या वस्त्राच्या काठाच्या गोंड्याला तिने स्पर्श केला. स्पर्श होता क्षणी तात्काळ ती बरी झाली. स्पर्श होता क्षणी तात्काळ बरी झाली. तिला अनुभव आला, प्रभू बरे झाले. आता तिची इच्छा होती गर्दीत कुठंतरी लपावं. लोक बरे होतात पण पुढे सांगायला थोडी लाजच वाटते. हालेलुया. घरी गेल्यावर सांगतात, अहो पिंट्याचे पप्पा सकाळपासून डोकं धरलं होतं माझं सैतानाने एकदम. तिथं प्रार्थनेला गेले मी बरे झाले. मग पुढे जाऊन सांगितलं का नको बाई, एवढ्या लोकांपुढे कुठं उभं राहायचंय. तिचं पण तसंच मन होतं, कशाला जायचं कोणापुढं. येशू ख्रिस्ताला कळालं की त्याच्यातून शक्ती निघाली, कुणीतरी बरं झालंय. एवढ्या गर्दीत येशू म्हणतो की कुणी मला स्पर्श केला, कुणी मला स्पर्श केला. शिष्य म्हणतात आम्ही धक्के मारतोय तुम्हाला, इथं गर्दी आहे, किती लोकांनी स्पर्श केला. अरे मला ते गर्दीचे धक्के नको, विश्वासाने कुणी स्पर्श केलाय ते सांग. हालेलुया. उगाचच येणारे खूप आहेत. तुम जाता इसलिए हम भी जाता है, तुम जा रहा है तो हम भी जाएगा, असे खूप आहेत. तू मोटरसायकल घेतली, मी सायकल तरी घेईल, पण घेईल काहीतरी, असे खूप लोक आहेत. कुणी मला विश्वासाने स्पर्श केला, कोण आहे ते. त्या स्त्रीला कळालं, आता मला प्रभूने बरोबर ओळखलंय. पुढे आली घाबरत घाबरत, साक्ष सांगितली, घडलेला सगळा प्रकार सांगितला. प्रभूने म्हटलं मुली जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. हालेलुया. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. विश्वासाने. ज्या वेळेस या स्त्रीसाठी सगळे दरवाजे बंद होते, माझ्या प्रभूने तिच्यासाठी स्वर्गाचा दरवाजा उघडलाय, आशीर्वादाचा दरवाजा उघडलाय, सामर्थ्याचा दरवाजा उघडलाय, चमत्काराचा दरवाजा उघडलाय. आज जीवनात जेव्हा तुम्ही हताश होता, एक क्षण प्रत्येकाच्या जीवनात असा येतो, आपल्याला वाटतं की माझ्यासाठी सगळं संपलंय, सगळं बंद झालंय, आता माझ्यासाठी कुणीच मला मदतीला नाहीये. पण नेहमी लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला कधीच सोडणार नाही. तो तुमच्या प्रार्थनेची उत्तर तुम्हाला देईल, तुमच्या विनंत्यांची तो तुम्हाला उत्तर देईल आणि तुमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया.
तो द्वार उघडणार आहे आणि एकदा त्याने दरवाजा उघडला तो कोणालाच बंद करता येत नाही. हालेलुया. एकदा परमेश्वराने आशीर्वाद द्यायचं ठरवलं ना, तो आशीर्वाद कोणाला थांबवता येत नाही. कारण की जेव्हा परमेश्वर देतो त्यावेळेस तो अलौकिक रीतीने देतो. हालेलुया. दुसरे इतिहास 7वा अध्याय 14व वचन आपण वाचूया. दुसरे इतिहास 7:14. तर माझे नाम ज्यांना दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापाची क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे की स्वर्गीय आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये यावेत, स्वर्गातून आशीर्वाद आमच्याकडे यावेत, ही देवाची इच्छा आहे. स्वर्ग एक भिन्न जागा आहे, पृथ्वी एक वेगळी जागा आहे. पृथ्वीवरती कुठेही पहा तुम्हाला सगळीकडे क्लेश, व्याधी, संकट दिसतील. आणि या जगात जर आम्हाला तरायचंय, या जगात जर आम्हाला स्वतःला सांभाळायचंय, जर या जगामध्ये आम्हाला स्थिर राहायचंय, तर आम्हाला देवाच्या अलौकिक हाताची गरज आहे. आम्हाला परमेश्वराच्या कृपेची, परमेश्वराच्या सामर्थ्याची गरज आहे, ज्याच्यामधून आमची आध्यात्मिक वाढ होणार आहे. मग आज एक पक्का निर्णय घेऊया की आज नंतर ज्या ज्या वेळेस मला संकट दिसेल त्यावेळेस मी कुणाला हाक मारेल? डायरेक्ट माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला हाक मारेल. मी जगाकडे पाहणार नाही, मी प्रभूकडे पाहणार आहे. ज्यावेळेस तुमची दृष्टी तुम्ही स्वर्गाकडे लावता त्यावेळेस तुमची खरी मदत प्राप्त होते. त्यावेळेस तुमच्या जीवनातले संकट परमेश्वर दूर केल्याशिवाय राहत नाही. तुमच्या अडचणी, तुमचं दुःख, तुमचं संकट, सगळ्या वाईट गोष्टींमधून, सगळ्या अडचणीमधून आम्हाला बाहेर काढण्यासाठी आमचा प्रभू नेहमी तयार आणि तत्पर आहे. बायबलमध्ये अशा अनेक उदाहरणं आहेत ज्या ज्या वेळेस लोक संकटात सापडले आणि त्यांनी प्रार्थना केली, परमेश्वराने त्यांच्यासाठी स्वर्गातून विशेष आशीर्वाद पाठवले, विशेष देवाची कृपा त्यांच्यावरती झाली, विशेष देवाचा अनुग्रह त्यांच्यावरती झाला. देवाच्या लोकांनो, आज आमची दृष्टी परमेश्वराकडे लागणं गरजेचं आहे. जसा दावीद राजा म्हणतो, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येते. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला, ज्यावेळेस येशू ख्रिस्त पाण्यातून जसा बाहेर आला, त्यावेळेस बायबल सांगतं 3रा अध्याय, मत्ती 3रा अध्याय 16-17 वचनामध्ये, ज्यावेळेस येशूचा बाप्तिस्मा झाला त्यावेळेस आकाश उघडलं आणि आकाशातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे. आमेन. येशूसाठी स्वर्ग उघडला ज्यावेळेस त्याने पित्याची इच्छा पूर्ण केली. ज्यावेळेस येशू ख्रिस्त क्रूसावरती मारला गेला, ज्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मेला, त्यावेळेस सुद्धा एक अलौकिक घटना घडली आणि त्यावेळेस पवित्र स्थानातला पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. बोले येशू मसीह की. आता पडदा फाटला म्हणजे नक्की त्याचा काय अर्थ घ्यायचा? आम्ही ऐकताय का सगळे? बघा, जुन्या करारामध्ये निवास मंडप होता. सगळ्यांनी म्हणा निवास मंडप. निवास म्हणजे काय? आपण बोलतो ना तुमचं निवासस्थान कुठं आहे? निवास म्हणजे राहण्याची जागा. निवास मंडप म्हणजे कुणाच्या राहण्याची जागा? देवाच्या. आता जसं इस्रायल लोक गुलामीतून बाहेर निघाले, त्या लोकांना कुठं जायचं होतं? मिसरवरून कुठल्या देशाला निघाले ते? इस्रायलला. सगळ्यांनी म्हणा इस्रायल देशाला. इस्रायल देशाला, कनान देशाला ते चालले होते आणि जाता 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 त्यांना 40 वर्ष लागले. किती वर्ष? 40 वर्ष. आता त्यांना जाता जाता प्रत्येक ठिकाणी त्यांना मंदिर बांधणं शक्य होतं का? प्रत्येक गावात इथून निघाले, ह्या गावात मंदिर बांधा, इथं देवाचा कोष ठेवा, पुढच्या गावात जा, तिथं मंदिर बांधा. नाही तर त्यांचं अख्खं आयुष्य मंदिर बांधण्यात आणि कोष पुढे नेण्यात गेलं असतं. परमेश्वराने मोशेला सांगितलं, माझ्यासाठी निवास मंडप तयार कर. आमेन. काय तयार कर? निवास मंडप. निवास मंडपाचे 3 भाग होते. सगळ्यांनी म्हणा 3 भाग. लक्ष देणार सगळे? हो का नाही? त्याच्यामध्ये पहिला जो भाग होता, त्या पहिल्या भागाला बाहेरचं अंगण म्हणतात. सगळ्यांनी म्हणा अंगण. अंगण म्हणजे घराच्या बाहेरची जी जागा असते त्याला आपण अंगण म्हणतो. देवाच्या निवासस्थानाला पण बाहेरचं अंगण होतं. बाहेरचं अंगण होतं. त्याच्यानंतर एक स्थान होतं, त्याला म्हणायचं पवित्र स्थान. सगळ्यांनी म्हणा पवित्र स्थान. आणि त्याच्या आत एक स्थान होतं, त्याला म्हणायचं अतिपवित्र स्थान. त्या अतिपवित्र स्थानात देवाची उपस्थिती कराराच्या कोशावर असायची.
मग याजक लोक तिथं जायचे, सगळे विधी करायचे आणि परत बाहेर यायची. पण उपस्थिती कुठं? अति पवित्र स्थानामध्ये. इथं बाहेरच्या अंगणात उजेड कशाचा असायचा? इथं कशाचा उजेड आहे? आता सूर्याचा उजेड आहे बघा. बाहेरच्या अंगणात सूर्याचा उजेड. पवित्र स्थानामध्ये तिथे एक ना दीपवृक्ष होता. म्हणजे तिथं असे 7 दिवे लावले जायचे. किती दिवे? 7 दिवे. त्या 7 दिव्यांचा इथं प्रकाश होता. पण अति पवित्र स्थानात सूर्य पण नव्हता, सूर्याचा पण प्रकाश नव्हता आणि तिथं या दिव्याचा पण प्रकाश नव्हता. तिथं डायरेक्ट स्वर्गातून देवाचा प्रकाश यायचा. बोलो येशू मसीह की. मग काय झालं? या ठिकाणी हा अति पवित्र स्थानातला हा जो पडदा आहे, इथला आणि इकडचा, हा पडदा देव बापाने फाडून टाकला. येशू क्रूसावरती मेला, मधला पडदा फाडला. आज आम्हाला सूर्याचा नाही, दिव्याचा नाही, आम्हाला स्वर्गाचा प्रकाश मिळालेला आहे. हालेलुया. आम्ही देवाच्या जवळ आलो आहोत. पवित्र स्वर्गाचा प्रकाश आम्हाला मिळालेला आहे. आम्हाला देवाचा आशीर्वाद मिळालेला आहे. हालेलुया. आज आमचं लक्ष परमेश्वराकडे केंद्रित राहिलं पाहिजे. आमची दृष्टी आमच्या देवाकडे लागली पाहिजे. परमेश्वर प्राप्तीसाठी, येशूच्या नावासाठी आमचं जीवन आम्ही व्यतीत केलं पाहिजे. देवाच्या राज्यात आम्ही वाढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जगिक गोष्टी आम्हाला भरपूर मिळतील, पण ज्यावेळेस आम्ही देवाकडे लक्ष केंद्रित करतो, आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. बोलो येशू मसीह की. तुम्ही आशीर्वादाकडे जाणार नाही, आशीर्वाद शोधत शोधत तुम्हाला येतील. आशीर्वाद तुमच्याकडे येतील. परमेश्वर असा महान अनुग्रह आपल्या जीवनावर करत आहे. आमची दृष्टी, आमचं लक्ष स्वर्गाकडे राहिलं पाहिजे. तुम्हाला माहिती एक गोष्ट, बाळ जन्माला येतं, त्या बाळाच्या पोटात एक दोरी असते. काय म्हणतात त्याला? नाळ. नाळ म्हणतात. बाळाचा जन्म झाला, डॉक्टर लगेच कैची घेतो, उद्घाटन करून टाकतो. खचंग. मा आलं, बच्चा आलं, दोघांना सेपरेट करतो. हालेलुया. तुम्हाला माहिती का ती दोरी का असते? त्या दोरीमध्ये असं वैशिष्ट्य आहे, आई जे खाईल ते सगळं पोषण तिच्या बाळाला मिळतं पोटात. तिथं काही 5 स्टार हॉटेल नाही. बाळाला टेन्शन असतं का? पोटात अंधार असतो आईच्या. काय असतो? अंधार. पण बाळाला भीती वाटते का? बापरे अंधार आहे, माझं काय होईल? त्याला भरोसा आहे, या अंधारात माझी आई माझ्या बरोबर आहे. हालेलुया. माझी आई आहे ना माझ्या बरोबर, मला घाबरायचं कारण नाही. माझ्या जेवणाचं काय, माझ्या खाण्याचं काय, मला खाणं पिणं काय, त्याला टेन्शन नाही. त्याला माहित आहे जी आई माझ्या सांभाळ करणारी आहे, त्या आईवर मला भरोसा आहे. हालेलुया. आता किती 17चे 60 पथ्य असतात. माझ्या माता बहिणींना माहिती आहे काय खायचं, काय नाही खायचं. नीट बस ग बाई, पळू नको ग बाई, गाडीवर जाऊ नको ग बाई, हेच कर ग बाई. काय 17चे 60 सांगणारे भरपूर भेटतात. सगळ्यांचंच ऐकावं लागतं. आणि कुणासाठी? फक्त बाळासाठी. हालेलुया. त्या बाळासाठी आईचं एवढं मन तिने तयार केलेलं असतं की माझ्या लेकरासाठी मला काय करावं लागेल ते मी करायला तयार आहे. 9 महिने त्या आईने तुम्हाला उदरात वागवलंय. हालेलुया. धिक्कार असो त्या लेकरांचा ज्या आई बापाचा अपमान करतात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. कधीच आई बापाला दुखवू नका. चुकीचे असले तरी त्यांना दुखवू नका. ऐकताय तुम्ही? मी असं म्हणत नाही तुमचे आई बाप कधीच चुकणार नाही. चुकले तरी त्यांचा अपमान करू नका, त्यांना खालीवर बोलू नका. म्हातारपणाच्या दिवसात त्यांना शहाणपण तुमचं शिकवू नका. जग बदलतं प्रियांनो. तुमच्या बालपणी तुम्हाला वाटत होतं की आमच्यासारखं कोणी हुशार नाही. पिढ्या बदलत गेल्या. आजची तरुण लेकरं एवढी ॲडव्हान्स आहेत, एवढ्या पुढच्या गोष्टी समजतात. अरे पण तुम्ही आज तरुण आहेत, उद्या तुम्ही पण म्हातारे होणार आहेत. त्याच्या पुढची पिढी अजून जास्त ज्ञानाने संपन्न असेल. मग आपले जे आई वडील आहेत त्यांच्यापेक्षा तुम्हाला ज्ञान जास्त मिळालं, 4 बुकं तुम्ही जास्त शिकलात, जास्त संपत्ती जरी मिळाली तरी लेकरं आई बापापेक्षा कधीच मोठे होऊ शकत नाही. त्या आई बापाचा सन्मान करा, त्यांना सांभाळा. नाही तर हे सगळं प्रार्थनेला येणं बिणं सगळं व्यर्थ आहे. ऐकताय का तुम्ही? लांब लचक प्रार्थना करतात इथून पार मोठे गाव पासून पार दिल्लीपर्यंत, काही फायदा नाही त्याचा. ऐकताय तुम्ही? ज्यांनी घरात येशूचं प्रेम देऊ शकला नाही, जो दिसणाऱ्या लोकांवरती प्रेम करू शकत नाही, तो न दिसणाऱ्या देवावर काय प्रेम करणार आहे? हालेलुया. आज आम्ही घरात एवढं सौम्यतेने प्रेमाने वागलं पाहिजे, सत्यतेने वागलं पाहिजे.
आपला विषय हा आहे की त्या बाळाच्या पोटातली दोरी याच्यासाठी आहे की आई जे काही खाईल बाळाचं पोषण होईल. ज्या दिवशी तुमची नाळ आई बरोबर तोडली, आई बरोबर जोडलेली नाळ ज्या वेळेस ती कट केली, तोडली, तुमची नाळ डायरेक्ट देवाबरोबर जोडली गेली. हालेलुया. आता स्वर्गातून तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातील. बोलो येशू मसीह की. हालेलुया. आज नंतर परमेश्वर तुमच्या इच्छा, अपेक्षा, गरजा त्या गोष्टी पूर्ण करणार आहे. बोलो येशू मसीह की. घरात प्रेमाने राहायचं आज नंतर. येशू बाप्पाची ही शिकवण आहे आम्हाला. हालेलुया. तिरस्कार नाही करायचं, एकदम प्रेमाने वागायचं. काही काही लोक घरात बॅडमिंटन खेळतात, इकडं बायको करते टिक, नवरा तिकडून करतो टॉक, आणि वाढलं का डायरेक्ट कानामागं ठॉक. काय फायदा? घरात बॅडमिंटन चालतं, रात्रंदिवस भांडणं, वादविवाद. आम्ही काय करणार आहेत? आम्ही जगाचे लोक नाही. जगाचे लोक म्हणजे काय? जगिक गोष्टीत अडकलेले लोक. मोठेपणासाठी, दिखाव्यासाठी, माझा अपमान, माझं हे, माझं ते, काहीतरी बोलायचं, भांडत बसायचं, ते लोक आम्ही नाही. आम्हाला एवढं समाधान पाहिजे का माझा देव स्वर्गात आहे आणि त्याचं मी लेकरू आहे. मी जे मागतो मला मिळतं, मला जगाची गरज नाही. हे हात माणसासमोर पसरले जाणार नाही. हालेलुया. बोला येशू मसीह की. देव असं आशीर्वादित करेल का तुमच्या देण्यामुळे कंगाल धनवान होतील. तुम्ही ऐकताय का? हालेलुया. एवढं भरभरून परमेश्वर तुम्हाला यश देणार आहे. तुम्हाला मावणार नाही, पुरणार नाही असे आशीर्वाद तो द्यायला तयार आहे. आज आम्ही घरात आमचं दैनंदिन जीवन जगत असताना अत्यंत प्रेमाने, नम्रपणे आम्ही जगलं पाहिजे. देवाला धन्यवाद. आज आम्ही परिवारात आम्ही नीट राहिलं पाहिजे. आम्ही प्रार्थना करतो, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पास्टरांच्या घरी, जसे स्वर्गात तसे, हे मुंबईहून कांबळे पास्टर आहेत त्यांच्या घरी, जसे स्वर्गात तसे फक्त आमच्याच घरी. आणि तुमच्या घरी काय? तुमच्या घरी काय? प्रत्येकाच्या घरी. येशू सगळ्यांचा देव आहे. हालेलुया. येशू सगळ्यांचा देव आहे. प्रभू कधीच कोणाची जात धर्म बदलत नाही. समजून घ्या प्रियांनो. मी आता येशूचा माणूस आहे. लोक म्हणतात कांबळे तुम्ही येशूचे कसे काय? येशू सगळ्यांचा देव आहे. हालेलुया. कळतं आपल्याला? तुमची जात बदलायची नाही. कुणी सांगितलं तुमची जात कोणती, जी आहे तीच सांगायची. तुमचा धर्म कोणता, जो आहे तोच सांगायचा, कधीच बदलायचा नाही. ऐकताय का सगळे? बिलकुल बदलायचं नाही. नाव बदलायचं का? मी आलो का पीटर, पॅट्रिक, जॉन, बेंजामिन काय घेऊन? नाही. मी विकास कांबळे तर विकास कांबळेच राहणार. आम्हाला नाव बदलायची गरज नाही, आम्हाला गाव बदलायची गरज नाही, आम्हाला जात धर्म बदलायची. जे आहे ते आहेच. आई बाप तेच आहे, परिवार तेच आहे, सगळं तेच आहे. पण एक गोष्ट बदलणार, आमचं जीवन बदलणार. हालेलुया. जे पापामध्ये होते ते पापातून बाहेर येणार, जे व्यसनामध्ये होते ते व्यसनातून बाहेर येणार, जे शापात होते ते शापातून बाहेर येणार. हीच येशू ख्रिस्ताची खरी सुवार्ता आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. त्याच्या बरोबर चालण्यात एक मोठा आनंद आहे. तुम्हाला वारंवार एक जाणीव होत राहणार की माझा संपर्क, माझी नाळ स्वर्गाबरोबर जोडलेली आहे. ज्या वेळेस याकोबाने शिडी बघितली, स्वर्गात देवदूत उतरतायत, चढतायत, त्याला जाणीव झाली की आता मी एकटा चालत नाही, अख्खा स्वर्ग माझ्या बरोबर आहे. हालेलुया. माझा देव माझ्या बरोबर आहे, परमेश्वर माझ्या साथीला आहे. सगळे देवदूत तुमच्या पाठीशी उभे राहतील. तुम्ही ऐकताय? स्वर्गातले देवदूत तुमच्या मदतीला येतील. देवदूत येऊन तुमचं सहकार्य करतील. परमेश्वराचे दूत तुमची मदत करतील. आमेन. मग जर देवदूत तुमची मदत करतायत, स्वर्ग तुमची मदत करतोय, मग जागेवरून भांडणं कशाला? हालेलुया. त्याचा भरोसा देवावरती, ज्याची भिस्त देवावरती. ज्यावेळेस तुम्ही पाऊल उचलता, अमिताभ बच्चनच्या नावाने उचललं तर काहीच होणार नाही, पण येशूच्या नावाने जर पाऊल उचला, यश प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचा मनोरथ सिद्धीस गेल्याशिवाय राहणार नाही. आईबाप गेल्यावर रडणारे तर लय सापडतील, खूप सापडतील. जिवंतपणी त्यांची सेवा करून तर बघा. माझा स्वर्गाचा देव काय आशीर्वाद देतो. हालेलुया. आज्ञा शब्दाचा अर्थ कळतो तुम्हाला? आज्ञा,
आज्ञा म्हणजे काय? असं करच, त्याला काय म्हणतात? देवाने ज्या 10 आज्ञा दिल्यात मोशेला, 5वी आज्ञा लिहिली, तुझी आई आणि तुझा बाप यांचा मान राख. आई बापाला सोडू नको, ही बायबलची शिकवण आहे. हालेलुया. आणि जे खरे प्रार्थना करणार आहेत, विश्वासणार आहेत, त्यांनी आपल्या आई बापावर प्रेम केलं पाहिजे, आपल्या परिवारावरती प्रीती केली पाहिजे. नम्रपणा घ्याल, तुमचा परिवार टिकून राहील, तुमच्या जीवनात आशीर्वाद टिकून राहतील. स्वर्गाचे द्वार जर देवाने तुमच्यासाठी उघडलेत, तर त्या स्वर्गाच्या उघडलेल्या दारात मधून तुमचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करता आले पाहिजे. आमीन. आशीर्वाद प्राप्त करता आले पाहिजे. एकदा एक गावाकडं एक आई राहत होती. एकुलता एक तिला मुलगा होता आणि त्या मुलाला तिने खूप चांगलं शिक्षण देऊन त्याला तिने गावातलं सगळं म्हणजे शाळेचं शिक्षण दिलं, त्याला चांगलं मोठं केलं. आणि नंतर अजून तो मुलगा चांगल्या प्रकारे पुढे जाऊ लागला आणि त्याला शहरात नोकरी मिळणार अशी एक परिस्थिती निर्माण झाली. आई म्हटली, बाबा रे जा, आपले गरिबीत दिवस काढलेत, फार त्रासात, अरिष्टात, सगळ्या संकटात मी तुला लहानचं मोठं केलं, तुला चांगलं शिक्षण दिलं, शहरात जा बाळा, मोठी नोकरी कर आणि दर महिन्याला या विधवा आईला काहीतरी पैसे पाठवत जा. मुलगा म्हटला, हो आई, मी असंच करेन. मुलगा शहरात गेला आणि शहरात गेल्यानंतर मुलाने चांगली नोकरी धरली, पहिला पगार झाला. मुलाने चेक तयार केला आणि आईच्या पत्त्यावर दिला पाठवून. जसा चेक आला, आई म्हणली, काहीतरी पाठवलंय मुलाने, कसलं तरी महत्वाचा कागद दिसतोय. तिने असा गम घेतला आणि चेक दिला भिंतीला चिकटवून. परत दुसऱ्या महिन्यात पुढचा चेक आला. जसजसे चेक येत होते, आई एक एक चेक भिंतीवर चिकटवत गेली आणि अख्ख्या गावाला सांगायची, काही चांगलं नाही निघाला मुलगा, 1 रुपया पाठवत नाही. असा वाईट मुलगा कोणाला होऊ नये. अरे मी काय केलं नाही त्याच्यासाठी, मी कसे दिवस काढते. ते कसला तरी कागद पाठवतोय पण पैसे काय पाठवायला तयार नाही. असा मुलगा कोणाच्या पोटी येऊ नये बाबा. सगळ्या गावात मुलाची बदनामी. वर्ष झालं, सुट्टी मिळाली मुलाला, आला आईकडं. दिसता आई ओरडायला लागले, अरे तू मला असं नाही तसं नाही, तू काय असं केलं माझ्याशी, 1 रुपया पाठवलं नाही. म्हणलं आई मी तुला चेक पाठवतो, काय करत त्याचं ते पण ते भिंतीवर लावलंय सगळं, पूर्ण 12 चेकचं डेकोरेशन अख्ख्या भिंतीवरती. कधी कधी आम्हाला समजत नाहीत गोष्टी आणि आम्ही लगेच एखाद्यावरती आरोप करायला सुरुवात करतो. तू असा आहेस, तू तशी आहे. आम्ही थोडं शांत चित्ताने जर वागलो, आमच्या घरात कधी भांडणं होणार नाही. आम्ही जशी प्रार्थना करतो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. हालेलुया. जशी शांती स्वर्गात आहे, तशी शांती आमच्या परिवारात, आमच्या जीवनात आली पाहिजे. जर तुम्ही परमेश्वराशी जोडलेले आहात, देवाच्या सानिध्यात, देवाच्या सामर्थ्यात आहात, तो आशीर्वाद आमच्या जीवनात दिसला पाहिजे. आमच्याकडे पाहून लोकांनी ओळखलं पाहिजे की याच्या मनात खरी परमेश्वरावरची श्रद्धा आहे. आमेन. आमच्याकडे पाहून लोकांना दिसलं पाहिजे की हा व्यक्ती भांडकुदळ नाही किंवा जगिक रीतीचा नाही. या व्यक्तीवर देवाचा आशीर्वाद आहे. तुमच्या जीवनातून देवाची प्रीती, येशूचं सामर्थ्य इतरांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हालेलुया. बोला येशू मसीह की. आज नंतर कुठं जुडलो आपण? जुडलोय. जॉईन कुठं झालं? कनेक्ट स्वर्गाबरोबर. हालेलुया. जगाबरोबर नाही. जगाचे मार्ग वेगळे. अभ्यास नाही झाला तर कॉप्या करून पास होतंय जग. अभ्यास नाही झाला तर आता एखादा डॉक्टर कॉप्या करून पास झाला, ऑपरेशन करता करता काहीच्या आत राहतील. उजवी किडनी काढायला लावली तर डावीच काढून येईल. ज्याचं डोकं दुखतंय त्याच्या गुडघ्याचं ऑपरेशन करेल. काही करू शकतो. त्याचा अभ्यासच नव्हता झाला. देवाच्या लोकांनो, आज आम्हाला पक्की बात मनामध्ये झाली पाहिजे की आम्ही देवाबरोबर जोडलेलो आहोत. सत्य मार्गानेच आम्हाला पुढे जायचंय.
जगाचे मार्ग वेगळे आहेत, देवाचे मार्ग वेगळे आहेत. आणि जर आम्हाला सत्य देवाचा मार्ग कळालाय, मग ते व्यसन असो, तोंडातून वाईट शब्द काढणं असो, रागराग असो, चिडचिड असो, सगळ्या वाईट गोष्टी आमच्या परिवारातून निघून गेल्या पाहिजेत. बोला येशू मसीह की. नम्रतेच्या आत्म्याने, प्रेमाच्या आत्म्याने आम्ही पुढे चाललं पाहिजे. हालेलुया. जर आमच्यात प्रीती आहे, जर आमच्यात प्रेम आहे, तर परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणार. जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर हो. स्वर्गात देवदूत कोणाचं वाईट करत नाही, चुकीच्या गोष्टी बोलत नाहीत, निंदा करत नाही, नालस्ती करत नाही, कोणाला दुःखी करत नाही. आम्ही सुद्धा आमचा जीवनक्रम असा ठेवायचा आहे. कोणाच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची आम्ही निंदा नालस्ती करता कामा नये. प्रेमाने, प्रीतीने, देवाच्या सामर्थ्यात आम्हाला अधिकाधिक वाढायचं आहे. आमेन. येशूचा बाप्तिस्मा झाला, स्वर्ग उघडला. येशू वधस्तंभावरती गेला, पडदा फाटला. परमेश्वर द्वार उघडणारा देव आहे. ज्या वेळेस पेत्राला दृष्टांत झाला, प्रेषित 10वा अध्याय 10 ते 12 वचनामध्ये, प्रेषित 10 ते 12 वचनामध्ये जेव्हा पेत्राला दृष्टांत झाला, त्या दृष्टांतात पण त्याने पाहिलं की आकाश उघडलं गेलेलं आहे. आणि त्या दृष्टांतात त्याला विशेष देवाने त्या दृष्टांताचा अर्थ हा दिला की त्याच्यामधून त्याला अधिक देवाजवळ जाता येईल आणि कोणीही लोक ज्यांना प्रभूची गरज आहे ते देवाच्या राज्यात येऊ शकतात. या प्रकारचा एक गंभीर महत्वाचा विषय परमेश्वराने दृष्टांतातून त्याला दाखवला. प्रभूची स्तुती असो. स्तेफन ज्यावेळेस मरणाच्या टप्प्यामध्ये होता, आता स्तेफन मरणार आहे, आणि त्या क्षणामध्ये प्रेषित 7वा अध्याय 54 ते 56 वचनात सांगितलंय, प्रेषित 7:54 ते 56 वचनात सांगितलंय की ज्यावेळेस स्तेफन मरणार आहे त्यावेळेस त्याने पाहिलं की आकाश उघडलेलं आहे. हालेलुया. स्वर्ग उघडताना त्याने पाहिला आणि येशू ख्रिस्ताला पित्याच्या उजवीकडे त्याने उभा असलेलं पाहिलं. परमेश्वराने स्तेफनाचा स्वीकार केला. देवाच्या प्रिय लोकांनो, आज ज्या वेळेस आम्ही गुडघे टेकणार, ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करणार, त्यावेळेस आम्हाला खात्री पाहिजे आम्ही इथं प्रार्थना करू आणि तिथं स्वर्ग उघडला जाईल. आम्ही इथून मागू, आमचे उत्तर तिथून येतील. आम्ही आशीर्वाद इथं मोकळे करू, ते स्वर्गातून मोकळे केले जाईल. आमीन. काही लोकांना विश्वासच बसत नाही, इथं प्रार्थना तिथं कसं काय. टीव्ही आहे तुमच्या घरात? काही संत लोक आलेत आज. टीव्ही नाही तुमच्या घरी? माझ्या घरी आहे. आता तरी कबूल करा, टीव्ही आहे का नाही? आहे. टीव्ही तिकडं असतो लांब, आणि इकडून काहीतरी ते मशीन असतं छोटं, काय म्हणतात त्याला, ते नाही का असं बटन दाबतो, असं चॅनल बदलतात. हा, आता टीव्ही बाहेर निघायला लागला, रिमोट नाही का. तुम्हाला टीव्ही माहित नव्हता मागाशी. बरं, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. रिमोटने इथून बटन दाबलं का तिकडं चॅनल चेंज होतं, इथून तिथं. आमचा रिमोट स्वर्गामध्ये. हालेलुया. आम्ही कुठं चालायचं, आम्ही कुठं बसायचं, कुठं उभं राहायचं, कुठं काय बोलायचं, काय करायचं, हे सगळं आमचा स्वर्गातून देव ऑपरेट करतो. हालेलुया. तो आम्हाला सांभाळणार आहे. बोलो येशू मसीह की. आम्ही निमित्त मात्र आहेत, आम्ही काहीच नाही. हा सत्कार तुम्ही केला ना, माझं मन भरून आलं होतं, मी रडलो असतो काही वेळातच. त्या लायकीचं, त्या पात्रतेचं मी नाही. ऐका, प्रेज द लॉर्ड. जे गौरव आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. हालेलुया. दिनी प्रतिदिनी प्रार्थना करत असताना स्वर्गातल्या देवाची तुम्ही प्रार्थना करत आहात याची जाण ठेवा, याची आठवण ठेवा. आणि अंतःकरणापासून आज जर त्याला हाक माराल, आजच तो तुमच्या सर्व प्रार्थनांची तुम्हाला उत्तर देईल. हालेलुया. तुम्ही जगाकडे मागत नाही, तुम्ही स्वर्गाच्या देवाकडे मागता. स्वर्गातले सगळे दूत त्याचे आहेत, अख्खा स्वर्ग त्याचा आहे, आकाशातले तारे त्याचे आहेत, पृथ्वीवर जे दिसतं सगळं त्याचं आहे. तो निर्माण करताय, आम्ही त्याची निर्मिती आहोत. आमेन. आजचा जो संदेश आहे तो संदेश मनावरती आपल्या कोरला जाऊ द्या. आज देवाने आमच्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडले, आशीर्वादाचे दरवाजे उघडलेत. हालेलुया. जेही मागू ते आम्हाला प्राप्त होईल.